बेकायदा कामं करण्याची हिंमत कशी होते? राजकारण क्रिकेटच्या मैदानाबाहेर ठेवा. अशा कडक शब्दात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा झटका दिला असून रोहित पवार यांनी केलेल्या MCAच्या सदस्य नोंदणीवरती न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. यानंतर रोहित पवार यांना आपली याचिका मागे घ्यावी लागली आहे. माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचे म्हणणे आहे की रोहित पवार यांनी MCAवर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मनमानीपणे सदस्यांची संख्या 154 वरून 571 पर्यंत वाढवली. 1934 पासून MCAचे 72 आजीवन सदस्य होते, पण एकाच दिवसात 400च्या वर आजीवन सदस्य करण्यात आले. यामध्ये 18 सदस्य रोहित पवार यांचे कुटुंबातील आहेत. 56 सदस्य रोहित पवार यांच्या व्यवसायाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित आहेत. याची माहिती आम्हाला 25 डिसेंबर रोजी समजली. यावर तुम्ही ईमेलद्वारे ऑब्जेक्शन घेऊ शकता असा ऑप्शन ठेवला होता, पण जेव्हा आम्ही ऑब्जेक्शनचा ईमेल केला तेव्हा तो ॲड्रेस बाउन्स झाला. माझे असे म्हणणे आहे की एका कुटुंबाला ती असोसिएशन आपल्या ताब्यात ठेवायची होती. यासाठी हे सर्व नियोजन करण्यात आले होते. MCAच्या संविधानात बदल न करता नवा सदस्यांची नोंदणी केल्याचे सांगत माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. उच्च न्यायालयाने रोहित पवार यांच्या या कृतीस स्थगिती दिली होती. या स्थगितीविरोधात रोहित पवार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर आता पुढे सर्वोच्च न्यायालयाने देखील संताप व्यक्त करत बेकायदेशीर कामे करता केस मागे घेता की डिसमिस करू असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता. हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सत्ता आपल्याकडेच टिकवण्यासाठी मनमानी पद्धतीने आजीवन सदस्य संख्या वाढवल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर होता. या त्यांच्या कृतीविरोधात माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. केदार जाधव यांची स्पष्ट म्हणणे असे होते की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जेव्हा अजय शिर्के झाले तेव्हा त्यांच्या निदर्शनास अशी बाब आली की महाराष्ट्राच्या टीममध्ये 15 पैकी 13 ते 14 खेळाडू फक्त पुण्यातीलच असतात आणि एखादाच खेळाडू ग्रामीण भागातून असतो. यामुळे शिर्के यांनी न्यायालयात याबाबत अपील करून बाजू मांडली आणि 57 ऑर्डर्सद्वारे बाकी 21 जिल्हा संघटनांना न्याय मिळाला आणि त्यांना मतदानाचा हक्कसुद्धा मिळाला. त्यानंतर मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली. यामुळे 2006 आणि 7 पासून महाराष्ट्र क्रिकेट टीममध्ये 6 ते 7 खेळाडू ग्रामीण भागातील असतात आणि बाकीचे पुण्यातील असतात. शिर्के यांच्याच प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि संघटनांना ही जी संधी मिळाली होती ती संधी आणि हा हक्क या नवीन 400 सदस्य नोंदणीमुळे धुळीस मिळाला असता. त्यासाठी मी आवाज उठवला आहे. BCCIच्या नियमानुसार सदस्य नोंदणीमध्ये बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि संविधानात बदल आवश्यक असतो. मात्र हे नियम धाब्यावर बसून नोंदणी केल्याचा ठपका रोहित पवारांवर ठेवण्यात आला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन सदस्य म्हणून रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांच्यासह रोहित पवारांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि अनेक राजकीय नेते तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने 6 जानेवारी रोजी MCAच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा 6 जानेवारीचा निर्णय कायम ठेवला असून MCA निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही निवडणूक 6 जानेवारी रोजी होणारच होती. सर्वोच्च न्यायालयाने विचारले
की एवढी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत होतेच कशी? तसेच ज्यांना साधी बॅट कशी पकडायची हेही सुद्धा माहीत नाही, अशांना सदस्यत्व का दिले गेले? याबाबत तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.